नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे वरणफळ. कुणी वरणफळ म्हणतं, कुणी डाळफळ म्हणतं, कुणी चकोल्या म्हणतं. तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल. थँक्यू. वरणफळ बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी डाळ हळद टाकून कुकरला छान शिजवून घेतलेली आहे. एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकायची. थोडं जिरं टाकायचं. वाटून घेतलेला लसूण टाकायचा. लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचा. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची. सगळं छान 2 मिनिट परतून घ्यायचं. आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ टाकायची. सगळं छान मिक्स करून घ्यायचं. डाळीमध्ये पाणी टाकून घेऊया. वरणफळ बनवण्यासाठी डाळ पातळ करायची आहे, त्यासाठी जास्त पाणी टाकायचं. इथे मी 1 वाटी शिजलेली डाळ घेतली होती, त्यासाठी मी 2 ते 2.5 ग्लास पाणी वरणामध्ये टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे डाळ आपल्याला पातळ करायची आहे. डाळीमध्ये टाकण्यासाठी फळं करून घेऊ. जशी आपण चपातीसाठी कणिक मळून घेतो तशीच कणिक मी इथे मळून घेतलेली आहे. चपातीसाठी जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा करून घ्यायचा आणि चपाती लाटून घ्यायची. थोडी जाडसर अशी चपाती लाटायची आहे. जास्त पण जाड नाही आणि जास्त पण पतली नाही. जर कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला, वरण भात भाजी पोळी सगळं करायचा कंटाळा आला तर हा प्रकार तुम्ही करू शकता. हा पदार्थ खूप सोपा आहे आणि झटपट होणारा आहे आणि पोटभरीचा पदार्थ आहे, त्यामुळं करायला एकदम सोपा पदार्थ आहे. नक्की ट्राय करा. अशा प्रकारे मी एक मोठी चपाती लाटून घेतलेली आणि त्याला सुरीच्या साहाय्याने काप करून घेणार आहे. अशा प्रकारे मी सगळी फळं करून घेतलेली आहे. फळ जास्त जाड पण नाही करायची आहे, जास्त पतला पण नाही. अशा प्रकारे करायची आहेत, मीडियम साईजची. वरणाला पण छान उकळी आलेली. एक एक करून फळं वरणामध्ये सोडायची आहे. 4 चपातीची मी फळं बनवून घेतलेली, ती सगळी इथे मी आता वरणामध्ये टाकून घेणार आहे. सगळी फळं मी वरणामध्ये टाकून घेतलेली. एक उकळी आल्यानंतर सगळी फळं छान मिक्स करून घ्यायची. फळं छान थोडा वेळ डाळीमध्ये शिजवून घेऊया. डाळ फळं छान शिजलेली आणि कलर पण बघू शकता तुम्ही किती सुरेख आलेला. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवाल. शेवटी वरून थोडी कोथिंबीर टाकायची. झटपट आणि पौष्टिक असे डाळफळ तयार झालेले आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.